कारण हे खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळते। क्रीडांगणामध्ये अगदी आपण पाहतोय श्री विदय पाटील कक्ष, श्री सुनील पाटील कक्ष अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने जर आपण कॉमेंट्री बॉक्सच्या एंडनं विचार केला, अपोजिट एंडनं विचार केला तर श्री भरत आलिमकर कक्ष, त्याचबरोबरीने श्री लहू परब कक्ष, श्री दिनकर दातिलकर कक्ष, श्री जयवंत पाटील कक्ष, हे खरोखरच यांचा आपण विचार केला तर काही मंडळी या मंचावरती उपस्थित आहेत ज्या समालोचन कक्षामधून आम्ही समालोचन करतोय। अक्षरशः 15 ते 16 फूट उंचीचं हे समालोचन कक्ष, जिथून बर्ड आय व्ह्यू आणखी थोडं वरती असतं तर बर्ड आय व्ह्यू देखील पाहायला मिळालं असतं। इतक्या उंचीवरून म्हणजे शालिक मात्रे कक्षातून आपण मात्र निश्चितच हे समालोचन ऐकत आहात। पुनश्च सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये। गावदेवी क्रिकेट संघ खार्डी आयोजित खार्डी चषक 2018 आजचा हा दुसरा दिवस या स्पर्धेचा। दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना आपल्या समोर आहे। पंचांचा इशारा येतोय, पहिलं षटक फेकण्यासाठी मात्र तयार होईल सोनारपाडा संघाचा कर्णधार। ग्रामीण टेनिस क्रिकेटचा बाहुबली अमर ठाकूर पहिलं षटक फेकण्यासाठी तयार। पहिला चेंडू और पिच होता, बॅक टू द बॉलर नव्हे तर गोलंदाजाच्या डोक्यावरून मात्र चेंडू फेकलाय। वन बाउन्स सीमारेषा पार, चौकार। पालखी निघाली कारल्याला माझ्या एकविराईची, पालखी निघाली कारल्याला। थँक्यू। प्रशांत मात्रेच्या बॅट मधून निघालेला हा गोलंदाजाच्या डोक्यावरचा चौकार आपण पाहिला। खरं तर व्यासपीठाला त्यानं सलामी दिली चौकाराने। अकोटप्याचा चेंडू यावेळी पुल केलाय, पुल सक्सेसफुल ठरतोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर। प्रशांत मात्रेच्या बॅट मधला हा उत्तुंग षटकार। भगवा झेंडा हातात घेऊ आणि पाठीचा दला कारल्याला, वळणाचे गोवाटला दादा दिनेश पाटील चाल घाटाला। थँक्यू डीजे। प्रशांत मात्रेनं 2 चेंडूंमध्ये 10 धावा अर्जित केल्यात। पहिला फटका आपण पाहिला, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, दर्जेदार टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं। ऑन द टोज मात्र फटका खेळला। ज्या पद्धतीनं अमर ठाकूरच्या चेंडू पडल्यानंतर उसळी घेतो त्या उसळीवरती चढून लगावलेला गोलंदाजाच्या डोक्यावरनं लगावलेला तो चौकार आपण पाहिला। तदनंतर एक अनोख्या शैलीनं पुल शॉट आपल्याला पाहायला मिळाला। फलंदाज प्रशांत मात्रेच्या बॅटमधून धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय ते बिनबाद 10 वर। ठोस अशी सुरुवात नांदिवलीच्या या प्रशांत मात्रेची, ती मात्र सोनारपाडा संघाच्या विरोधात। खूप मोठी लढत आहे गावदेवी खार्डी चषक 2018च्या निमित्तानं या क्रीडांगणावर। या स्पर्धेतील आजच्या दिवसातील 10वा षटकार तुम्ही पाहिलात। अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेनं लगावलेला तो पुल शॉटचा एक दर्जेदार फटका प्रशांत मात्रेच्या बॅटमधून। पुन्हा एकदा सज्जस, पुन्हा त्याच पद्धतीचा फटका, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक तैनात आहे मिड विकेटमध्ये। प्रॉपर मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला होता। कोटप्प्याची गोलंदाजी वारंवार आपण अमर ठाकूर कडून निश्चितच पाहतो, परंतु इथे पुल शॉट खेचला गेला परंतु लेंथ पिक करण्यामध्ये थोडासा उशीर झाला तो मात्र फलंदाजाकडून। म्हणूनच की काय एलिव्हेशन फटक्याला मिळालं नाही। एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळणार। एकेरी धावसंख्येनं धावफलक पुढे सरसावतोय, जाऊन पोहोचलंय ते मात्र बिनबाद 11 वर। स्ट्रायकर एंडला आता फलंदाज आहे तो पिंटू मात्रे। ओरपिच चेंडू, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक धावत पळत येतोय, चेंडू अडवू शकला नाही। प्रयत्न जरूर झाले परंतु वन बाउन्स श्री जयवंत पाटील कक्षाच्या वरती जाऊन चेंडू विसावलाय चौकारासाठी। थँक्यू। एकूण धावसंख्या ती मात्र 15। जे समीकरण नेहमी फलंदाजांनी बांधायला हवं, ज्या तंत्राने फलंदाजांनी खेळायला हवं, लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर। कोण गोलंदाजी करतोय हे पाहणं गरजेचं नाही, कोणत्या मेरिटचा चेंडू येतोय त्यानुसार मात्र फटकेबाजी चालू आहे मैदानावर।
पुनश्च फटका हॉरिझॉन्टल बॅट शॉट मात्र खेळायचा होता, शफल झाला होता फलंदाज, बॅटची बॉटम एज घेतली, शॉट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, तिथे मात्र चेंडू फील्ड होतोय, गॅदर करतो, चेंडूची फेक होईल, तत्पूर्वी मात्र एक धाव जरूर मिळणार. धावफलक मात्र पुढे सरसावलंय, जाऊन पोहोचले बिनबाद 16 वर. पॉवर प्लेचे पहिलं षटक, 2 सीमारक्षक आपण जरूर पाहाल, एक मिड विकेट मध्ये आणि एक लॉंग ऑफ रिजन मध्ये. शफल झालाय फलंदाज, स्वीप शॉट पाहायला मिळतोय, अफलातून फलंदाजी इथे, चेंडू फुल्लर लेनचा फेकायचा होता परंतु पिकअप बघा या फलंदाजाचं, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं चौकारासाठी. पहिलं षटक समाप्त. अमर ठाकूरच्या विरोधात आक्रमण पहिल्या षटकामध्ये नांदिवली संघाकडून नेऊन ठेवतोय ते बिनबाद 20 वर. DJ Avi धन्यवाद. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये आपण तब्बल 3 चौकार आणि 1 षटकार आपण पाहिला. फलंदाज प्रशांत मात्रेच्या बॅटमधून तब्बल 14 धावा आपण पाहिल्या, पिंटू मात्रेच्या बॅटमधून तब्बल 5 धावा आपण पाहिल्या. प्रशांत मात्रे वैयक्तिक मात्र खेळतोय 15 या धावसंख्येवरती आणि पिंटू मात्रे पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती खेळतो त्या मात्र 5. दर्जेदार बॅटिंग मात्र मैदानावरती चालू केले ते नांदिवली गावचे या दोन्ही सपूतांनी. प्रशांत मात्रे आणि पिंटू मात्रे दुसरं षटक मात्र फेकण्यासाठी सज्ज होतोय. श्रीधर फडकेपाडा एंड कडून मात्र मारा करेल. सुरेख फटका परंतु एलिव्हेशन मिळालं नाही फटक्याला. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा हा चेंडू होता. 1 बाउन्स सीमारेषा पार होतोय चौकारासाठी. काय दर्जेदार बॅटिंग मात्र मैदानावरती चालू आहे पिंटू मात्रेकडून आणि त्याच्या साथीला जो नॉन स्ट्रायकर एंडलाय तो वैयक्तिक 15 या धावसंख्येवरती खेळतोय तो प्रशांत मात्रे. प्रशांत मात्रेनं आक्रमण स्वीकारलं आणि आता त्याच्याच पावलांवरती पाऊल मात्र ठेवतोय. आक्रमणाचा पायंडा मात्र उचललाय तो पिंटू मात्रे या फलंदाजांनी. चौकार मात्र लगावला. एकूण धावसंख्या धावफलकावरती ती मात्र 24. आतापर्यंत 7 चेंडूंचा मात्र खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. 3 सीमारक्षक आपण पाहू शकाल. एक सीमारक्षक मिडविकेटच्या दिशेनं थोडासा स्क्वेअर लेगच्या बाजूनं झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल वायडिश लॉंग ऑन जो मिडविकेटच्याच बाजूनं झुकलाय आणि एक लॉंग ऑफ मध्ये इथे फटका खेळायचा होता रिव्हर्स स्वीपचा परंतु चेंडू आणि फळीचा पाहिजे तसा संपर्क झाला नाही. बॅटला ब्रश करून मात्र चेंडू जातोय. थर्डमॅन रिजन मध्ये एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळणार. एकेरी धावसंख्येनं धावफलक पुढे सरसावतोय. जाऊन पोहोचलोय ते मात्र 25 वर. आपण सामना पाहतायत सोनारपाडा विरुद्ध नांदिवली या दोन संघादरम्यान. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय मात्र घेतला तो सोनारपाडा संघानं आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित मात्र केलं ते नांदिवली संघाला आणि हा त्यांचा निर्णय खारिज मात्र केलाय आतापर्यंत या दोन्ही फलंदाज प्रशांत आणि त्याच्या साथीनं पिंटू मात्रेनं. गोलंदाज तयार. श्रीधर मात्रे. एक विशिष्ट प्रकारचा अँगल बनवायचा होता इथेच यस्त्यांच्या अगदी मधोमध सापडला जातोय तो फलंदाज. पहिला धक्का खूप मोठा धक्का मात्र मिळतोय नांदिवली संघाला. थँक्यू. या जलदगती क्रिकेटमध्ये काय झालंय आजकाल फलंदाज व्हर्टिकल बॅट शॉट न खेळता हॉरिझॉन्टल बॅट शॉट म्हणजे उभ्या बॅटनं फटके न खेळता जे व्ही शेपमध्ये वारंवार खेळायला हवेत ते न खेळता मात्र आजकाल
हॉरिझॉन्टल बॅट शॉट, मग कधी स्वीप तर कधी रिव्हर्स स्वीप, कधी शॉर्ट थर्डमॅनच्या बाजूनं तर कधी आपण पाहतोय फाईन लेगच्या बाजूनं, कधी लॉंग लेगच्या बाजूनं, मिड विकेटच्या बाजूनं अक्रॉस द लाईनचे फटके किंवा स्क्वेअर ऑफ द विकेट जास्त खेचले जातात आणि त्याचा मात्र तोटा बसला. इथे नांदिवली संघाला सहज धावा येत होत्या, तिथे विकेट मिळाली ती सोनारपाडा संघाला. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू, बॅक टू द बॉलर, स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये धावत आला. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण आहे, अगोदर बाद केलं फलंदाजाला, इथे रनआउटच्या स्वरूपात बाद करतोय तो आणखी एक फलंदाज निलेश मात्रेला. या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये एक चेंडू पूर्णपणे समीकरण बदलू शकतो. एक चेंडू, एक चुकीचा फटका, एक शॉर्ट सिलेक्शन चुकीचं ठरलं, ते मात्र प्रशांत मात्रेचं. रिव्हर्स स्वीपचा फटका खेचायचा होता अतिशय वेगानं, एक विशिष्ट प्रकारचा अँगल, राईट आर्म राऊंड द विकेटनं अँगल बनवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या अँगलमध्ये सापडला गेला तो मात्र प्रशांत मात्रे. आणि तदनंतर आलेल्या चेंडूवरती थोडासा यॉर्कर पद्धतीचा चेंडू, पर तो रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं ते मात्र निलेश मात्रेला. पुनश्च खोलव्या टप्प्याचा हा चेंडू, बॅटची कड घेऊन मात्र जातोय गल्ली रिजन मध्ये, चेंडू पकडला जाईल तत्पूर्वी मात्र एकच धाव या चेंडूवरती अर्जित होते. धावफलक मात्र जाऊन पोहोचणार आहे 26 वरती. आता मात्र शांत आणि संयम हे बाळगावं लागेल. क्रिकेटचं टी फॉर टेम्परामेंट मात्र दाखवावं लागेल पुनश्च पिंटू मात्रेला, जो आक्रमक पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये, परंतु आता इथे संयम जरूर दाखवावा लागेल नांदिवली संघासाठी. हलक्यात मात्र खेळतोय, हेच खरं क्रिकेटचं टी फॉर टेम्परामेंट आहे. संयम बाळगतोय, दुसरा धावेचा प्रयत्न, काय लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. सीमारक्षक अगदी सीमारेषेच्या जवळ तैनात हे ओळखून मात्र एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये परावर्तित केली. 2 धावा या चेंडूवरती मिळवल्या. 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 14च्या सरासरीनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 28, 28 ऑन अ स्कोर कार्ड फॉर नांदिवली टीम. थँक्यू. स्पीडअप करा गेम. आपल्याकडे फक्त 25 मिनिटांचा अवधी आहे, फक्त 25 मिनिटांचा अवधी आहे. 25 मिनिटांच्या अवधीमध्ये तुम्हाला सत्र संपुष्टात आणायचं आहे. 30 चेंडूंचा खेळ म्हणजे 5 षटकांचा हा सामना आहे. आज दिवसभरात 12 संघ मात्र आपलं नशीब आजमावणार आहेत. या खार्डी चषक 2018च्या निमित्तानं आजचा हा दुसरा दिवस आहे. तिसरा सामना आपल्या भेटीस आला आहे. आज 9:04 पहिला चेंडू मात्र फेकण्यात आला. तदनंतर हा तिसरा सामना आपल्या समोर आहे. प्रथम सत्र फलंदाजी करतोय तो नांदिवली संघ. संघाची धावसंख्या ते मात्र 28. विनंती करतोय प्रेक्षक वर्ग की जो समोरचा पट्टा आहे, पांढरा पट्टा, त्यावरती कृपया करून आपण पाय ठेवू नये. यावेळी धीम्या गतीनं फेकलेला हा चेंडू, परंतु वळण अतिरिक्त घेतलं. चेंडू मात्र पंचांचा इशारा येतोय वाईड एक्स्ट्राच्या स्वरूपात. मात्र ही धाव वाढली जाणार. धावसंख्येमध्ये एकूण धावसंख्या 29, 29. गोलंदाज सज्ज झालाय. डावखोरा गोलंदाज रितेश पाटील, रिद्देश पाटील. यावेळी अखू टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा जास्तीच वळण घेतोय. टप्पा चांगला आहे परंतु वळण खूप चेंडू घेतोय. चेंडू वळवण्याचं काम गोलंदाज जरूर करतोय, परंतु वळणावरती नियंत्रण नाहीये. त्या कारणास्तव 2 चेंडू मात्र आतापर्यंत वाढीच्या स्वरूपात अतिरिक्त धावा दिल्यात या गोलंदाज रिद्देश मात्रेनं. आणि नांदिवली संघाची धावसंख्या ती मात्र 30. रिद्देश पाटील. श्री जयवंत पाटील कक्षामध्ये एक प्रेक्षक सर्वात खाली बसलेत. विनंती करतो ते पडद्यावर जे पाय ठेवले तो पाय ताबडतोब काढायचं त्या पडद्यावरनं. श्री जयवंत पाटील कक्षाची मात्र चेंडू आता गेला. थँक्यू.
महेंद्र म्हात्रेच्या बॅटमधून निघालेला पुल शॉटचा आपण फटका पाहिला, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ त्याला मिळाली. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. साधा सोपा झेल होता, परंतु झेल मात्र सोडला आणि महेंद्र म्हात्रेला जीवदान देखील मिळालं आणि 4 धावा देखील मिळतात. एकूण धावसंख्या ती 34. पुन्हा एकदा धीम्या गतीचा हा चेंडू वळवण्यामध्ये देखील हा गोलंदाज माहीर आहे. बोटांची जादू, फिंगर रोलिंग आपल्याला पाहायला मिळते चेंडूवरती. ज्या पद्धतीनं हा गोलंदाज फिंगर रोल करतोय, नैसर्गिक क्षमता असते, नैसर्गिक देणगी असते प्रत्येक डावखोऱ्या गोलंदाजाला आणि त्या नैसर्गिक देणगीचा वापर मात्र विशिष्टरित्या करतोय तो रिद्देश. पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू लेग स्टंपवरती पिच करतोय, तिथून मात्र वळण घेतोय, फिरकी घेतोय हा चेंडू. आणि मी अगदी म्हटलं की इथे ज्या चिरा आहेत खेळपट्टीवरती तिथे हरकत घेणार नाही चेंडू, परंतु तुमच्यात जर का क्षमता असेल तर तिथे चेंडू स्किट होईल. कधी कधी चेंडू धीम्या गतीनं येईल आणि जर का तुम्ही वळण द्यायला सक्षम ठरलात तर मात्र निश्चितच मी म्हणेल की ही खेळपट्टी तुम्हाला खूप सहाय्य करायला आणि खेळपट्टीचा पुरेपूर वापर करताना दिसतोय गोलंदाज रिद्देश पाटील. यावेळी चेंडूनं खूपच वळण घेतलं. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे इशारा करतायत हा स्वैर मारा. अतिरिक्त धाव मात्र जोडण्यात येते. या अतिरिक्त धावेनं धावफलक मात्र जाऊन पोहोचले 35 वर. आत्तापर्यंत रिदेश पाटीलचे आपण षटक पाहिलं. आत्तापर्यंत 3 चेंडू त्यानं वाईड फेकले, 3 एक्स्ट्राच धावा मात्र दिल्यात. भारताचा एक सुजाण नागरिक म्हणून आयुष्यभर लक्षात ठेवा, कचरा पेटीतच फेका आणि एक सुजाण गोलंदाज म्हणून चेंडू यष्ट्यांवरतीच फेका. परंतु इथे यष्ट्या सोडून फेकलेले चेंडू जे 3 होते तिथे वाईड धावा आल्या 3 आणि आता हा फटका मात्र फसला गेला. शॉर्ट फाईन लेग रिजनचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली येतोय. 1 धाव जरूर मिळेल या चेंडूवरती. एकूण धावसंख्या झाली ती 36. 2 बाद 36. पिंटू म्हात्रे आणि महेंद्र म्हात्रे ही जोडी नांदिवली संघाची. तिसरं षटक रिद्देश पाटीलचं मात्र सज्ज सोनारपाडा संघाकडून. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून मात्र मारा करतोय रिद्देश पाटील. स्ट्रायकर एंडला आपण पाहू शकाल सलामीवीर पिंटू म्हात्रे. आक्रमण त्यानं स्वीकारलं होतं, परंतु आता संयम दाखवतोय खेळपट्टीवर. अगोदरच तयार होता फटक्यासाठी, मन बनवलं होतं रिव्हर्स फ्लिपचा फटका खेळण्यासाठी, परंतु शेवटच्या क्षणी मन बदलवलं. फटका खेळायचा होता तो मात्र मिडविकेटच्या दिशेनं, परंतु पुनश्च गोलंदाज हुशार निघाला. फलंदाजाचा पाठलाग केला, पाठलाग करत चेंडू फेकला आणि निर्धाव चेंडूची सांगता केली गोलंदाज रिद्देशनं. रिव्हर्स अटेम्प्ट करतोय, फटका सुरेख आहे, परंतु त्यासाठी क्षेत्ररक्षण जरूर सजवलंय कर्णधारानं. कर्णधार हुशार आहे. या फटक्यांसाठी त्यानं मात्र क्षेत्ररक्षण अगोदरच सजवून ठेवलं होतं. 3 षटकं मात्र समाप्त झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर नांदिवली संघाची धावसंख्या ती मात्र 2 बाद 37 धावा धावफळकावरती आहेत. 12.33च्या सरासरीनं धावतोय तो मात्र नांदिवली हा संघ सोनारपाडा संघाच्या विरोधात 2 बाद 37. पुढील होणारा सामना नवापाडा विरुद्ध नारिवली. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय की आपण लगेचच नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. नवापाडा विरुद्ध नारिवली दोन्हीही संघांच्या कर्णधारांना विनंती करेल की आपण नाणेफेक करण्यासाठी नाणेफेक कक्षामध्ये जरूर यायचंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या मात्र 37. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती मात्र चालू आहे आणि या ड्रिंक्स ब्रेकमध्ये निश्चितच हडल्स पाहायला मिळतात. चर्चासत्र मात्र निश्चितच रंगेल. सोनारपाड्याच्या खेळाडूंमध्ये की कितपत धावसंख्येपर्यंत रोखायचं. पहिल्या षटकामध्ये आक्रमण जरूर आपण पाहिलं ते नांदिवली संघाकडून, परंतु आक्रमणाला प्रत्युत्तर मात्र दिलं ते गोलंदाज श्रीधर म्हात्रेनं. 8च धावसंख्येचं षटक फेकलं आणि त्या षटकामध्ये 1 विकेट त्यानं कमावली. नंतर आपण पाहतोय गोलंदाज रिद्देश पाटील आला. खरं तर या गोलंदाजानं गोलंदाजी चांगली केली, परंतु 3 जे एक्स्ट्राज दिल्या, खरं तर एक्स्ट्राज धावा खूप डोकेदुखी ठरत असतात आणि त्याच डोकेदुखी ठरल्या कारण त्याच्या एकूण धावा त्यानं दिल्या त्या 9, त्यामध्ये 3 एक्स्ट्राज होत्या. या तीनही षटकातील गोळाबेरीज केली तर मात्र एकूण धावसंख्या ती मात्र 37 धावा धावफळकावरती आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर चालू असलेला सामना सोनारपाडा विरुद्ध नांदिवली. आपण पाहत आहात गावदेवी क्रिकेट संघ खार्डी आयोजित खार्डी चषक 2018. समीर पाटील षटक फेकण्यासाठी मात्र सज्ज होईल. फडकेपाडा एंड कडून त्याच्या समोर आहे तो सलामीवीर पिंटू म्हात्रे. वैयक्तिक 11 या धावसंख्येवरती मात्र खेळतोय.
13 या धावसंख्येवरती खेळतोय. यावेळी आडवा बॅटनं चेंडू मात्र फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. श्री सुनील पाटील कक्षाच्या वरून मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. DJ उमेश दैता पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरला. दैता पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरला. माझी एकविरा आईचे तारले डोंगराला. माझी एकविरा आईचे तारले डोंगराला. कितपर्यंत संयम या खेळाडूला थांबवू शकतो. अग्रेसिव्ह झाला आता पहिल्या चेंडूवरती फलंदाज पिंटू म्हात्रे. त्याचा अग्रेसिव्हपणा त्यानं पहिल्या षटकात जरूर दाखवला, परंतु विकेटची पडझड झाल्यानंतर संयम दाखवत आता पुन्हा एकदा आक्रमण. हलक्या तर मात्र चेंडू खेळतोय. ऑनराईचा फटका लॉंगॉनच्या दिशेने मात्र चेंडू जाईल. अमोर ठाकूर चेंडू खाली येणार. तत्पूर्वी मात्र धावत पळत दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतायत. 2 धावा जरूर मिळतील या चेंडूवरती. दुहेरी धावसंख्येनं धावफलक मात्र जाऊन पोहोचले 45 वरती. काय हा सामना आहे. प्रथम सत्रामध्ये या सामन्यामध्ये चढ उतार पाहायला मिळाले. पहिला षटकामध्ये अगदी नांदिवली संघ अग्रेसिव्ह होता. उर्वरित 2 षटकांमध्ये सोनारपाडा. आता नांदिवली संघ यावेळी मात्र निश्चितच कमबॅक करताना दिसतोय. कव्हर शॉट डोक्यावरून खेळलेला एक लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूच्या मेरिटनुसार फटका खेळतोय तो पिंटू म्हात्रे. थँक्यू. एकूण धावसंख्या ती मात्र 49. पिंटू म्हात्रे मैदानावरती दर्जेदार फलंदाजी करतोय. ज्या पद्धतीनं परिस्थिती अनुरूप खेळ मात्र या मैदानावरती चालू आहे. कारण ज्यावेळी संयम आवा होता त्यावेळी मात्र शांत डोक्यानं संयमी पारी मात्र मैदानावरती खेळली आणि इनिंग कशी डेव्हलप करावी, इनिंगचा विकास आपल्या कसा करावा हे मैदानावरती सिद्ध करताना दिसतोय फलंदाज पिंटू म्हात्रे. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून अगदी आपण पाहतोय 3 चौकार आणि 1 षटकार आपण पाहिलाय. पुन्हा एकदा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू व्यवस्थितरित्या बॅटवरती आला नाही, परंतु बॉटम एज घेतली होती तरी सुद्धा चेंडू जातोय श्री भरत अलिमकर कक्षाच्या दिशेनं. चौकारासाठी धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते 53 या धावसंख्येवर. धन्यवाद. पिंटू म्हात्रे मैदानावरती आक्रमण हाती घेतलेला हा फलंदाज अगदी आपण पाहतोय 53 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका जरूर खेळलाय, परंतु बराच काळ चेंडू हवेत. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ या साध्या सोप्या बेसिक्स आहेत. इथे मात्र झेल टिपताना चुकी केली, झेल धरणीला दान मात्र दिला. 2 धावा मिळतायत या चेंडूवरती. दुहेरी धावसंख्येनं वैयक्तिक 31 या धावसंख्येवरती खेळतोय तो पिंटू म्हात्रे आणि सांघिक धावसंख्या ते मात्र 55. काय योगदान आहे या खेळाडूचं. मैदानावरती स्वतःला ॲक्सलरेट करायचं होतं त्यावेळी ॲक्सलरेट करतोय. ज्यावेळी संयम हवा होता त्यावेळी मात्र धीम्या गतीनं अक्षरशः क्रीडांगणाचा पुरेपूर वापर करून धावा देखील कमावल्या या पिंटू म्हात्रेनं सोनारपाडाच्या विरोधात. हा चेंडू खुलव्या टप्प्याचा अक्षरशः खणून काढलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक तयार. मिडऑफच्या क्षेत्ररक्षकानं प्रयत्न जरूर केले, परंतु इथे चेंडूची फेक होईल. तत्पूर्वी पुनश्च 2 धावा मिळत आहेत. काय दर्जेदार बॅटिंग चालू आहे. मोठे फटके जरूर लगावतोय, परंतु ज्यावेळी चेंडू चांगला फेकला जातोय त्यावेळी मात्र चेंडूच्या मेरिटनुसार फटकेबाजी जरूर करतोय. कुठेही निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला नाहीये या इनिंगमध्ये. संपूर्णपणे आपण पाहिलं पिंटू म्हात्रेच्या तर एकच चेंडू त्याच्या बॅटमधून निर्धाव गेला, अन्यथा प्रत्येक चेंडूवरती त्यानं किमान 1 तरी धाव कमावले. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती मात्र 57 वरती. इनिंग कशा प्रकारे डेव्हलप करायची हे निश्चितच पिंटू म्हात्रे मात्र दाखवून देतोय. एकूण धावसंख्या ती मात्र 57, संघाची धावसंख्या ती मात्र 33. नवापाडा संघाचे संघनायक आणि नारिवली संघाचे संघनायक लवकरात लवकर यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. दोन्ही कॅप्टन्सना विनंती करतो की आपण लवकरात लवकर या. 5 षटकांचा हा सामना. अंतिम षटक आपल्या भेटीस येईल. या षटकामध्ये देखील समीर पाटीलच्या विरोधात आक्रमण स्वीकारलं.
20 धाबा या षटकामध्ये आपण पाहिल्या आणि या षटकामध्ये तब्बल 1 षटकार, 2 चौकार आणि त्याचबरोबर 2 दुहेरी धाबा म्हणजे जे तंत्र 3 दुहेरी धाबा आपण पाहिल्या. म्हणजे संपूर्णपणे 6 चेंडूंचा खेळ मात्र खेळला तो पिंटू मात्रेनं. एकूण धावसंख्या ते 57, वैयक्तिक 33 या धावसंख्येवरती खेळतो तो पिंटू मात्रे. कालच्या दिवसामध्ये उत्तर शिव संघाचा जीवन चौधरी याच्या नावावरती एक अर्धशतक आहे. 20 चेंडूंमध्ये 65 धावसंख्येची त्याने मात्र खेळी साकारली. परंतु अंतिम षटक मात्र घेऊन तयार होतोय तो गोलंदाज रिद्धेश पाटील. आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न होतोय, ब्लँडेड स्ट्रोक, परंतु कुठेही संपर्क नाहीये, चेंडूच्या लाईन मध्ये येत नाहीये. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडू पडतोय मिडल स्टिकला, तिथून मात्र वळण घेतोय. यष्टीरक्षक त्याचं चोख कामगिरी बजावतोय, विसावतोय त्याच्या हातात निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका. असं वाटलं कुठेतरी बॅटला ब्रश होऊन मात्र चेंडू जातोय. यष्टीरक्षकाला इतके स्ट्रॉंग रिफ्लेक्शन्स नाहीयेत, कारण इतक्या टिपिकल झेल बॅटला ब्रश करून गेल्यानंतर टिपणं खूप कठीण काम आहे. परंतु त्याच्या हाताला चेंडू लागून थडम्यांमध्ये गेला. 1 धाव जरूर मिळते. एकरी धावसंख्येनं धावफलक मात्र जाऊन पोहोचणार आहे ते 58 वरती. आणि जो स्ट्राईकला फलंदाज हवा होता तो मात्र आता स्ट्रायकर एंडला पिंटू मात्रे. खूपच सफल झालाय फलंदाज, पाठलाग केला गोलंदाजानं, अगोदरच रीड केलं. ही खरी गोलंदाजी आहे मित्रांनो रिद्धेश पाटीलची. गोलंदाज फलंदाजाला शेवटपर्यंत मात्र रीड करतोय, संपूर्णपणे ओळखतोय तो कुठे फटका खेळणार आहे, त्याची स्टान्स काय, त्याचं बॅटचा फेस कुठे, बॅटचा मुखडा कुठे, ज्या कोणत्या झोन मध्ये मारणार आहे त्याच्या विरोधात मात्र गोलंदाजी करतोय तो रिद्धेश पाटील. खुलव्या टप्प्याचा चेंडू उचललाय, पिकअप चांगलं होतं परंतु एलिव्हेशन मात्र मिळालं नाही. मिडविकेट मध्ये फलंदाज बाद होतोय झेल देऊन. आणखी एक हादरा मात्र नांदिवली संघाला. रिद्धेश पाटीलनं मात्र कमबॅक केलंय ते पुनश्च सोनारपाडा संघासाठी. धावफलक मात्र स्थिरावलं गेलंय 59 या धावसंख्येवर. एकूण 60 धावा मात्र धावफलकावरती. चौथ्या षटकामध्ये 20 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की हा संघ किमान 60 ते 65 किंवा 70 पर्यंत जाऊन पोहोचेल, परंतु त्या संघाला थांबवण्यामध्ये यश मिळालंय. टेनिस क्रिकेटमध्ये डावखोरे गोलंदाज नेहमी उपयुक्त ठरत असतात आणि त्याच डावखोऱ्या गोलंदाजाला कामी आणलं आणि तोच आता उपयुक्त ठरतोय सोनारपाडा संघासाठी. रिव्हर्स अटेम्प्ट जरूर होतोय, स्विचेटचा फटका, ग्रिप चेंज केली फलंदाजानं, प्रयत्न जरूर चालू आहेत परंतु प्रयत्नांना यश मात्र मिळत नाहीये मित्रांनो. पिंटू मात्रे जो मैदानावरती खोऱ्यानं धावा ओढत होता त्याच्या विरोधात आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता करतो. आपल्या इनिंग मधला दुसरा चेंडू तो बीट झालाय. धावफलक स्थिरावलं गेलंय ते 59 या आकड्यावर. सफल झालाय फलंदाज. काय गोलंदाजी आहे रिद्धेश पाटीलची, कमबॅक मात्र जरूर करतोय. याला म्हणतात मित्रांनो मोमेंटम खेचणं, कारण शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये मोमेंटम हा फार महत्वाचा आहे आणि तो मोमेंटम पुन्हा एकदा खेचलाय तो गोलंदाज रिद्धेश पाटीलनं. या षटकामध्ये त्यानं धावा दिल्या अवघ्या 2. शेवटचं षटक मात्र या गोलंदाजानं हाताळलं. ज्या षटकामध्ये धावसंख्या खूप मोठी उभा राहायची होती असं असताना रिद्धेश पाटीलनं मात्र निश्चितच धावा दिल्या त्या 2. मी विनंती करतोय पुढील होणारा सामना नवापाडा विरुद्ध नारिवली, दोन्हीही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय की आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. नारिवली संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. मी विनंती करेल नवापाडा संघाचा कर्णधार आपण त्वरित नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. प्रथम सत्र समाप्त झालं. प्रथम सत्राच्या अंती प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं ते सोनारपाडा संघानं. आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी नांदिवली संघाला. त्यानं धावा मात्र कमावल्यात त्या तब्बल 59. 60 धावसंख्येचं टार्गेट असेल. यामध्ये पिंटू मात्रेच्या इनिंगचा आपण विचार केला तर पिंटू मात्रेने नवापाडा संघाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर यायचंय. आपला अपोजिट संघाचे संघनायक गुरुदास आमच्यासोबत आहे तिथे नारिवली संघाचे. नवापाडा संघाचे संघनायक विनंती करतो त्वरित या नाणेफेकीसाठी. ऑलरेडी या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात एक पॅनल्टी इम्प्लिमेंट केली गेली आहे वाकळण संघाला, जो संघ उपस्थित राहिला उशिरा त्या कारणास्तव. पण ही गोष्ट आपल्या बाजूने घडता कामा नये याची मात्र खबरदारी स्वतः कॅप्टनने घ्यायची आहे. नवापाडा संघाचे संघनायक विनंती करतो लवकरात लवकर यायचं आहे. निश्चितच या प्रथम सत्राचं पृथक्करण आपण पाहिलं तर पहिलं षटक अमर ठाकूरनं हाताळलं.
20 धावा त्यानं दिल्या. श्रीधर मात्रे 8च धावा देत मात्र कमबॅक केलं, एक विकेट जरूर कमावली. रिद्धेश पाटील खरं तर या संपूर्ण इनिंगचा हिरो ठरला, त्यानं 9 धावा दिल्या आणि शेवटचं षटक देखील हाताळलं, 2च धावा दिल्या. समीर पाटील मी तर म्हणेल महागडा ठरला, 20 धावा देत एकूण गोळाबेरीज केली. तर सत्र समाप्त झाल्यानंतर एकूण 60 धावा धावफलकावरती 60 धावसंख्येचा पाठलाग करायचे सोनारपाडा संघाला. आणि पिंटू मात्रेचा आपण विचार केला तर 16 चेंडूंमध्ये 34 धावसंख्येची त्यानं इनिंग साकारली, 34 धावसंख्येचं योगदान दिलं. त्याच्या जोडीनं प्रशांत मात्रेनं सुरुवात उत्तम केली होती, परंतु एका मोठ्या इनिंगमध्ये डेव्हलप करू शकला नाही. स्वतःला 5 चेंडूंमध्ये 15 धावसंख्येचं योगदान दिलं, शून्य देखील फोडला नाही. तो मात्र निलेश मात्रेनं खरं तर धावचितचा तो मात्र शिकार ठरला. आणि शेवटचा 8 चेंडूंमध्ये 7 धावसंख्येचं योगदान दिलं ते महेंद्र मात्रेने. तर नवापाडा संघाच्या संघनायकांनी लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. नारळी संघाचे संघनायक गुरुदास या ठिकाणी उपस्थित आहेत, तर प्लीज लवकरात लवकर या. बघा वाकण संघाला 5 धावांची पॅनल्टी मागाशी लागली होती, तुम्हाला देखील पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, तर वेळेचं भान ठेवा, लवकरात लवकर या. आपल्याला आम्ही विनंती करतोय, आयोजकांच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नवापाडा संघाचे संघनायक सुरेंद्र पिंड्या लवकरात लवकर आपण यायचं या ठिकाणी. निश्चितच प्रथम सत्र समाप्त झालं, 60 धावसंख्येचा पाठलाग करायचे तो सोनारपाडाला नांदिवली संघाच्या विरोधात. परंतु या द्वितीय सत्रामध्ये पुनश्च मात्र जोडले जातील डोंबिवलीचे ज्येष्ठ समालोचक आदरणीय प्रसादजी परब सर. धन्यवाद. तर गावदेवी विकास मित्रमंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अनिलदादा पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभास आपण या सामन्याची नाणेफेक करायची. नवापाडा वर्सेस नारिवली एक आणखीन एक रंगतदार सामना तुमच्या भेटीसाठी येतोय. टॉस या ठिकाणी अनिलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय. नाणेफेकीचा कौल नारळी संघाच्या बाजूने लागलाय. गुरुदास काय निर्णय असेल? छत्रक्षण. तर फिल्डिंग घेत आहेत. प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल आहे की नक्कीच जो संघ या ठिकाणी सातत्याने यंदाच्या हंगामात खेळतो तोच संघ असेल? नाही, समीर भोईरा काय यंगस्टर आताच. तर किती धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न कराल? नवापाडा संघ खूप चांगल्या फॉर्ममध्ये, पिंट्या जोशी, बाळा लारा, सुरेंद्र लोखंडे अशी बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे. त्या संघाला किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? खूप मोठा संघ आहे, बघू प्रयत्न करू 50 ते 55 पर्यंत, हेच आमची कोचिस. तर शेवटचा प्रश्न, आयोजनाबद्दल थोडक्यात काय सांगशील? बस इथं आल्यावर मन भरते एवढंच. एका शब्दात नक्कीच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर लारा, नाणेफेक गमावलेली आहे. नाणेफेक नक्कीच तुम्हाला देखील अपेक्षित होतं की नाणेफेक जिंकल्यानंतर प्रत्येकजण फिल्डिंगच स्वीकारतो. आता मात्र फलंदाजी करायची, 55 ते 60 धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाजी खूप चांगली नारळी संघाची, तर तुमचा प्रयत्न किती असेल की धावसंख्येपर्यंत नक्कीच धावसंख्या तुम्ही उभी कराल? 60 नाही तर 65 धावा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. प्लेइंग इलेव्हनमध्ये काही चेंजेस? काही नाही, सगळे जे आहेत ते आहेत. तर आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजनाबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. नेहमीच खार्डी संघ चांगलं आयोजन करतो. तर धन्यवाद. दोन्ही संघनायकांनी खूप चांगल्या प्रकारे आपली प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे. तर जाऊया आता मात्र कॉमेंट्री बॉक्समधून. मात्र इथून न्यूज येते की नारळी संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम फिल्डिंग त्यांनी करण्याचा निर्णय घेतला आहे व नवापाडा संघाला आमंत्रित केले या मैदानावरती फलंदाजीसाठी. जाऊया आपण, सामना या ठिकाणी सुरू होतोय. त्या ठिकाणी प्रसाद परब सर या ठिकाणी सज्ज आहेत. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद समीर, धन्यवाद विनोद. लक्ष आहे मैदानावर. प्रति षटकामागे जर विचार केला तर 12.00च्या सरासरीने या 60 धावा कुटायच्या आहेत. एक पात्री अभिनय तुम्हाला पाहायला मिळाला. पहिल्या सत्रामध्ये अप्रतिम फलंदाजी केली, आघाडीला येऊन मात्र बाकीचे फलंदाज प्रशांत मात्रे चांगली सुरुवात, 1 चौकार 1 षटकार, त्यानंतर अजून 1 चौकार, चांगलं योगदान 15 धावांचं दिलं. खूप चांगली पार्टनरशिप बिल्टअप होत होती, पण निश्चितच ब्रेक थ्रू मिळाला त्यांना. आणि त्यानंतर मात्र पिंटूने मात्र खूप चांगला परफॉर्मन्स देत असताना चांगली धावसंख्या उभारली आहे. हा चेंडू लेग स्टिकवर होता, अप्रतिम फटका, चांगला पिकअप ऑन साईडला, जबरदस्त फटका फेकून दिलाय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर आणि हा षटकार. गुड शॉट. थँक्यू टीचर, थँक्यू. तर
त्या दरम्यान भावेश केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर सन्मान्य संतोष दादा म्हात्रे यांचं शुभागमन होतं आणि त्यांच्याच माध्यमातून इंटरनेटची सुविधा आम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर दादांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. इनसाइड आउट, अप्रतिम टायमिंग, जबरदस्त फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, चेंडू खूप वेगाने जातोय सीमारेच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. थँक्यू. तर संतोष दादा म्हात्रे यांच्या समवेत लक्ष्मणदादा पाटील खाडेगावचे एक सामाजिक कार्यकर्ते यांचं देखील शुभागमन होत आहे. तर या दोन्ही मान्यवरांचं आपण या ठिकाणी नक्कीच हार्दिक हार्दिक असं सहर्ष स्वागत करूया आणि जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. गोलंदाज ते अमोल म्हात्रे, पॉवर प्लेचं पहिलं षटक, बॅकफुटला थांबतायत, थोडेसे डबल माइंडेड झाले कव्हर्समध्ये किंवा शॉर्ट कव्हरमध्ये चेंडूला बघा ड्रिल करून दाखवतात चेंडू कसा मला एक्झिक्यूट करायचा होता, कव्हर ड्राईव्ह दाखवायचा होता, पण चेंडूने अतिरिक्त बाउन्स घेतला. अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी होती ती मात्र फलंदाज दत्तासाठी, पण दत्ताने मात्र सुरुवात खूप चांगली केली आहे. तोडीस तोड उत्तर मात्र देत असताना खूप चांगली सुरुवात करत असताना धावसंख्या कुठल्या गेल्यात मैदानावर आतापर्यंत या षटकामध्ये 11 धावा, कारण 12 धावेची सरासरी प्रति षटकामागे हवी आहे आणि ती सुरुवात करून देतोय तो दत्त आपल्या संघाला. कोलोटाप्याचा चेंडू आहे, समोर खेळले क्षेत्ररक्षक आहे तिथे डीपमध्ये, झेल स्वीकारतात, बिग विकेट, दत्ता ठाकूर बॅक टू द पवेलियन, फलंदाज बाद. थँक्यू. पॉवरचा पहिलं षटक आणि पॉवर प्ले म्हटल्यानंतर फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात. फलंदाजांकडे निश्चितच पर्वणी असते मोठे फटके मारण्याची. मोठे फटके आलेत निश्चितच या षटकामध्ये. या षटकाचा खरपूस समाचार घेतला, पण आपल्या संघाला मात्र 2 मोठे ब्रेक थ्रू या षटकात मिळवून दिले. आघाडीची फळी मात्र पूर्णपणे गारद होते. सिद्धेश मात्र पहिल्याच षटकामध्ये तुम्ही पाहिलं दुसऱ्या चेंडू मात्र ते बाद झाले. लिडिंग एज लागली, चेंडू हवेमध्ये उंच उडाला. गोलंदाजी मात्र स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये जाऊन चेंडू इथे मात्र कव्हर करत असताना खूप चांगला झेल टिपत असताना सिद्धेशला तंबूत पाठवून दिलं. आणि इथे मात्र संगणकाचा जो प्रयत्न होता सिद्धेशला खूप आघाडीला पाठवून लवकर पाठवून मोठी धावसंख्येचा पाठलाग जेव्हा करायचा आहे तर मोठे फटके त्याच्या माध्यमातून येतील, पण तो प्रयत्न तो फसला. कारण सिद्धेश आपण पाहतो की मिडल ऑर्डरमध्ये येतो आणि एक चांगला पिंच हिटर आहे. मधल्या ऑर्डरमध्ये चौथ्या किंवा 5व्या नंबरवर येत असताना खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पण इथे मात्र प्रमोट केलं गेलं होतं पहिल्याच षटकामध्ये ओपनिंगला, पण मात्र तो निष्प्रभ ठरतो आहे. तंबूच्या आश्रयाला जातोय. 2 धक्के लागले. दत्ता सुद्धा तंबूत परतलाय. आघाडीची दोन्ही तंबूत फलंदाज तंबूत मात्र परतल्यानंतर संघाची धावसंख्या थोडीशी मात्र पाहायला मिळते कमी. ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धाव फलकावर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे. खार्डी एंडकडनं गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. येथे तो सचिन म्हात्रे. फलंदाज डाकुराताचा स्ट्रायकिंग एंडला आहे श्रवण. राऊंड विकेट श्रवणसाठी. हा चेंडू ऑन साईडला चांगला पिकअप, चांगला फटका, क्षेत्राच्या काही डीपमध्ये झेल करण्यासाठी स्वीकारतात. आता खूप चांगला झेल, फलंदाज बाद. श्री दिनकर दातीलकर कक्षाच्या बरोबर समोर खूप चांगला चेंडू फिनिश केला हातामध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीपमध्ये अविनाश, फलंदाज बाद. थँक्यू. लक्ष असणार ते संगणकाकडे आणि संगणक बघायचं कशा प्रकारे परफॉर्म करतोय. संगणक अजूनही मैदानाच्या बाहेर आहे, पॅव्हिलियनमध्ये आहे, डगआउटमध्ये आहे तो खेळाडू कक्षामध्ये. अमर ठाकूर अजून या गोष्टीचा उल्लेख करतो की मात्र आपल्या ग्रामीण भागातले खेळाडू जे मात्र फक्त ओव्हरआर्म क्रिकेट नाही अंडरआर्म क्रिकेटसुद्धा मात्र खूप चांगल्या प्रकारे खेळत आहेत. स्वर्गीय नामदेव स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा कालच पार पडली. काल संपन्न झाली ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकाचा मानकरी याचा कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका दाखवत असताना अमर ठाकूरने ते 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं 80 संघामधून. ऑनसाईडला चांगला टायमिंग, चांगला फटका आणि चेंडू एक पॅरलल स्ट्रोक पाहायला मिळाला आणि चेंडू सीमारेच्या बाहेर. षटकार, गुड शॉट. थँक्यू. काय चांगले रिफ्लेक्सेस पाहायला मिळाले करणकडनं.
काय टायमिंग होतं, जणू काही तो फटका आधीच बनवला होता, आधीच मात्र सेट झाले होते त्या फटक्यासाठी आणि षटकार. बॅकफुटला थांबतायत, चेंडूला स्टिअर केले दोन खेळाडूंच्या मधून. चला क्षेत्ररक्षण, गलीमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, पण त्या अगोदर फ्लाइंग स्लिप मधला खेळाडू खूप वेगाने चेंडूवर गेले. अर्जुन होते तिथे आणि चेंडू जोपर्यंत कव्हर करते तोपर्यंत एक चिकी सिंगल फलंदाजांनी कंप्लीट करून धावसंख्या रोटेट केली. अजून एक डावखुराचा फलंदाज स्टार्किंग एंडला येतोय मैदानावर, तो सुमित पाटील. टोटल 3 विकेट लॉस. धावसंख्या धावफरक 18. लक्ष काट्याचे 60 धावांचा प्रति षटकामागे 12 धावांची सरासरी मेंटेन करायची. पहिल्या षटकात आले त्या 11 धावा आणि या षटकात एक षटकार सुद्धा येतोय, एक सिंगल येते, एक गडी बाद होते. 3 चेंडू खर्च केलेत आणि 3 चेंडूमध्ये धावा उभारलेत फलंदाजांनी त्या आतापर्यंत या षटकात 7. राऊंड विकेट. चेंडू स्लोअर वन होता तरी सुद्धा पिक केलाय. बघायचा चेंडू किती लांब जातोय, उंच तर गेलाय आणि चेंडू सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा, षटकार. थँक्यू. डावखुरी फलंदाज हे नेहमीच आक्रमक असतं, त्यांची फलंदाजी पाहणं प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी ठरतं. आणि बघायचं आहे इथे मात्र मगाशी आपण पाहिलं की श्रवण मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये तो बाद झाला, पण त्याची मात्र जबाबदारी सुमित पार पाडतोय आणि अप्रतिम षटकार त्याच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळतोय. राऊंड विकेट. चेंडू पुन्हा हुक केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, येत आहेत दीपमधना लॉंग लेग रिजन मध्ये आणि त्याच्या पायाला ब्रश होऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. खराब क्षेत्ररक्षण, सीमारेषेच्या बाहेर चौकार. मात्र फलंदाज तुम्ही पाहतात रौद्र रूप धारण करतोय जणू काही फलंदाज स्ट्रायकिंग एंडला सुमित. 3 खेळाडूंची पडझड खूप लवकर झाली. पहिला फलंदाज बाद झाला 1 या धावसंख्येवर, दुसरा फलंदाज बाद झाला 11 या धावसंख्येवर आणि तिसरा फलंदाज बाद सुद्धा झाला, तो सुद्धा 11 या धावसंख्येवर. पण त्यानंतर खूप चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली आहे. 28 धावा आतापर्यंत कुठल्या आहेत या जोडीने. धावसंख्या धावफरक तुम्ही पाहिला तर 3 गाडीच्या मोबाईलमध्ये. हा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट, टायमिंग होत नाहीये. कव्हर्समध्ये चेंडूला एक्झिक्यूट करायचं होतं, मिड ऑफला चेंडू मागे जातोय, फंबल होत आहे तिथे. क्षेत्ररक्षक 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मात्र यशस्वी सुद्धा होत आहेत. धावसंख्या धावफरकात 30 म्हणजे अर्धा लक्ष पार केलंय चेक या 2 षटकामध्येच. आणि बघायचं अजूनही मैदानावर 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावा हव्यात त्या 30. तर या ठिकाणी माजी क्रिकेटपटू शालिकदादा म्हात्रे ज्यांच्या नावाने हे समालोचक कक्ष आपण पाहताय, तर त्यांचं शुभागमन होत आहे. दादांचं हार्दिक हार्दिक असं सहर्ष स्वागत आहे. तर एक काळ खाडी संघासाठी या दिग्गज खेळाडूंनी गाजवला, त्यांचा सन्मान यंदाच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या नावाने प्रेक्षक कक्ष या ठिकाणी उभी करण्यात आली आहे. तर उजव्या बाजूला जो खेळाडू कक्ष आहे त्या ठिकाणी आपण पाहाल श्री बाळाराम फौजदार साहेब यांचं देखील या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे. ते खूप चांगली कॉन्सेप्ट आहे प्रसाद सर या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच एक कौतुकास्पद आणि एक नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. हो निश्चितच असं तुम्हाला एक भव्य असं व्यासपीठ तर पाहायला मिळतच आहे, पण त्याचबरोबर समालोचन कक्ष जिथून मात्र समालोचन करण्याची एक वेगळी मजा आहे. कारण पूर्ण व्ह्यू तुम्हाला क्लिअर होतो. चारी बाजूला चेंडू जेव्हा जातात निश्चित तुम्ही प्रत्येक चेंडूचं प्रॉपर फिल्डिंग पोझिशन, निश्चितच चेंडू ज्याप्रमाणे जातोय तिची निश्चितच तुम्ही ग्राउंड पोझिशन तुम्ही सांगू शकता. या अगोदर ट्रॉम्बेच्या मैदानात आम्ही जेव्हा समालोचन केलं, ट्रॉम्बे कोळीवाडा, इथे मात्र खूप चांगलं कॉमेंट्री बॉक्स होता 20 फुटावरती. ओव्हर द विकेट, ब्लाइंड स्ट्रोक, कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक. ऑप्शन थोडासा बाहेर चेंडूला ठेवलं गोलंदाज अमोलने. पहिल्या षटकात कामगिरी खूप चांगली होती, 11 धावा खर्च करत म्हणून संगणकाने पुन्हा एकदा चेंडू सोपवला, विश्वास दर्शवलाय तो गोलंदाज अमोलवर. स्ट्राईक एंडला उजव्या हाताचा फलंदाज आहे करण ठाकूर. ओव्हर द विकेट, शफल झाले, टायमिंग होत नाहीये. चेंडू आतली कट घेऊन मात्र निघतोय तो स्क्वेअर लेग रिजन मधला चेंडू जातोय तो डीप मध्ये. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक घेत आहेत, चेंडू कव्हर करतायत, फेक करतात तोपर्यंत 2 धावा. सरकारच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तिथे निलेश होते, निलेशला बीट करून चेंडू मागे निघून गेला आणि या 2 धावा फलंदाजांनी कंप्लीट केल्यात त्या करण ठाकूरने. करणच्या बॅटमन आतापर्यंत एक षटकार आलाय, एक डबल, एक सिंगल. 9 धावेवर तो खेळत असताना आपल्या संघासाठी. एका बाजूने सुमित जो आक्रमक ठरलाय आतापर्यंत. अप्रतिम चेंडू, गुड बॉलिंग,
ओव्हर पिच होतं, ऑप्शनच्या थोडासा बाहेर पिचिंग केलं तर चेंडू सरळ रेषेत निघून जातोय. शफल होत आहेत सातत्याने, पण इथे मात्र पाहतात की चेंडूच्या रेषेमध्ये व्यवस्थित येऊन खेळत नाहीये. टायमिंग मिक्स होत आहे, कॉन्सन्ट्रेशन चुकतंय आणि त्यामुळे चुकी काय, चेंडू मात्र बॅटच्या खालून खूप वेगाने निघून जातोय तो कीपरच्या हातामध्ये. अमोल फुल टॉस आहे, पिक केलाय, चांगला फटका, ऑन साईडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, मिसफील्ड, चूक होते. एक साधा सोपा सरळ झेल होता आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू हातांना सोडतायत खाली, झेल सुटतोय. अविनाश होते तिथे आणि जीवदान मिळते ते करण ठाकूरला. बघायचं आहे जीवनाचा फायदा तो कसा उचलतोय, कशा प्रकारे तो समोरच्या संघाला उपद्रव करतोय. आतापर्यंत धावाल्या धाव फलकावर त्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मला सध्या अशोक पाटील आणि रवी अलिमकर 34 धावा धाव फलकावर. ओ द विकेट अमोल. ओव्हर पिच होता, चेंडू हवेमध्ये उंच तर गेलाय पण किती लांब गेलाय बघायचंय. चेंडू सीमारेच्या बाहेर, वाईडिश लॉंग ऑनची बाउंड्री क्लिअर करत असताना सीमारेच्या बाहेर जातोय. षटकार. पालखी मानाची वेताल देवाची, पालखी मानाची वेताल देवाची, सजवली काल्हेरच्या पोरांनी, सजवली काल्हेरच्या पोरांनी. थँक्यू. आजच्या दिवसातला 15वा षटकार मला सांगतच नाही, ते मात्र खूप चांगलं गुणसंख्या केली. कारण एक चांगले समालोचक तर आहेतच, पण काही चांगले स्टॅट्स आमच्यापर्यंत पोहोचवत असताना अशोक पाटील, रवी अलिमकर 2 मात्र स्कोरर आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. ओ द विकेट. लेग ग्लान्स केला, चेंडूला मागे जावा ठेवला, चेंडू तो डीपमध्ये लॉंग लेगला क्षेत्ररक्षक येतात. डीपमध्ये चेंडू उचलण्यासाठी अविनाश पुन्हा थोडेसे फंबल झाले, 2 धावा इथे पूर्ण केल्यात आणि फक्त 2 धावे समाधान. या मैदानात धावा भरपूर आहेत अशोक, कारण आपण 2 वर्षात आपण हे चित्र पाहिलं आहे. ड्रिंक ब्रेक होईल कारण 3 षटकांचा खेळ समाप्त होत आहे. 3 षटकात धावसंख्या तुम्हाला पाहायला म्हणजे धावफलकात एकूण 42 धावा. या मैदानात धावा खूप आहेत, भरपूर आहेत. आपल्याला आठवत असेल गतवर्षी जीत भोईरने तब्बल 240 धावा कुठल्या या स्पर्धेमध्ये, आणि याच मैदानात आपण अजून एक स्पर्धा पाहिली आमदार चषक, आणि या स्पर्धेमध्ये तब्बल पिंट्या जोशीने 178 धावा कुठल्या असताना या स्पर्धेतनं तो गाडीसुद्धा घेऊन गेला होता, 4 व्हीलरसुद्धा घरी घेऊन गेला होता, याचा अजून उल्लेख करतोय. त्यामुळे धावा भरपूर आहेत. निश्चितच प्रथम फलंदाजी करत असताना मात्र धावा कुठल्या गेल्या मैदानात त्या खास करून पिंटोच्या माध्यमातून 34 धावांचं त्यांनी योगदान दिलं 16 चेंडूमध्ये, आणि एक आपल्या संघाच्या माध्यमातून एक पात्री अभिनय करत असताना खूप चांगली बॅटिंग केली. चौकाराची आपण संख्या जर पाहिली तर पिंटोच्या बॅटमधनं एकूण 4 चौकार आले, एक उत्तुंग षटकार आला आणि 16 चेंडू त्याने 34 धावा नाबाद ठोकत असताना आपल्या संघाच्या धावसंख्येला वेगाने पुढे नेलं. 59 धावा त्या संघाने कुठल्या, आणि 60 धावांचं लक्ष ठेवलंय ते सोनारपाडा या संघासमोर. सोनारपाडा संघाच्या धावसंख्या धावफलकावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा धावफलकावर. धावांचं पीक म्हणजेच हे मैदान, धावांचं रतीब म्हणजे हे मैदान, आणि गेल्या 2 मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला हे चित्र पाहायला मिळालं आहे. स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी ड्यूक गाडी आहे, आणि या गाडीकर सर्वांचं लक्ष 48 ग्रामीण संघाचा परफॉर्मन्स तुम्हाला या स्पर्धेत पाहायला मिळणार आहे. आजचा पूल खूप स्ट्रॉंग आहे. वाकळण शीळ, त्यानंतर वाकळण कोळेगाव, आगासन शीळ, सोनारपाडा नांदिवली जो सामना सुरू आहे, त्यानंतर नवापाडा नारिवली, जुरडोंबिवली, उसरघर, नागाव, नेवाळी. त्यामुळे आजच्या स्टॅट्समध्ये निश्चितच भर पडेल. अशोक पाटील मला आवर्जून सांगतायत की आजच्या स्टॅटमध्ये खूप भर पडेल. 12 चेंडू, 18 धावांची गरज. हुक केल्या चेंडूला, क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये, 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू समोर पडतोय आणि त्यांना भेदून, त्यांना मात्र विभागून चेंडू त्यांच्या डोक्यावरनं फ्लाय होतोय. सीमारेषेच्या बाहेर चौकार. खूप सुंदर अप्रतिम संगीत तुम्हाला पाहायला मिळते आगरी समाजाचं. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. चेंडू हवेमध्ये आहे, लिडिंग एज घेतली, स्क्वेअर रेला क्षेत्ररक्षक आहेत, पंचांच्या बाजूला येतोय चेंडूच्या खाली आणि झेल स्वीकारतोय. खूप वेळानंतर मात्र इथे मात्र यश मिळालंय. महेंद्र मात्रे चेंडू स्वीकारत असताना फलंदाज बाद. DJ
अप्रतिम पार्टनरशिप, 35 धावांची कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे या दोन्ही फलंदाजांनी. मैदानावर 6व्या विकेटसाठी पाचव्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली आणि खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. मैदानावर 46 धावसंख्येवर फलंदाज बाद होतोय आणि संघनायक मैदानाच्या आतमध्ये येत असताना अमर ठाकूर स्ट्राईक एंडला ते करण ठाकूर. करणच्या बॅटमधनं 2 उत्तुंग षटकार, त्यानंतर 3 वेळा डबल, एक सिंगल, भरपूर धावा कुठल्या आहेत करणने आपल्या बॅटमधून. राऊंड विकेट. पिंटू ऑन साईड चांगला प्लेसमेंट, क्षेत्ररक्षक आय डीपमध्ये स्क्वेअर लेगला एक्झॅक्टली स्क्वेअर द विकेट. चेंडू कव्हर करतात, फेक करतायत, चांगली फेकी होते, गुड थ्रो. प्रशांत आहे डीपमध्ये आणि मिळेल ती अवघी 1 धाव. धावसंख्या हळूहळू का होईना पण आकार घेते आहे आणि सरकते ती 47 या धावसंख्येवर. अमर ठाकूर आले मैदानाच्या आतमध्ये, एक यशस्वी संघनायक आणि या सामन्यात सुद्धा मात्र या स्पर्धेत सुद्धा ॲज अ कॅप्टन म्हणून काम पाहत असताना ओव्हरआर्म क्रिकेटच्या बरोबर अंडरआर्म क्रिकेट सुद्धा किती सुंदर खेळतात याचा अप्रतिम नमुना आम्हाला पाहायला मिळाला स्वर्गीय नामदेव स्मृती क्रिकेट स्पर्धेमध्ये. ॲज अ कॅप्टन म्हणून लीड करत असताना अप्रतिम गोलंदाजी सुद्धा केली त्या स्पर्धेमध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये आणि ते टायटल सुद्धा स्वीकारलं 4थ्या क्रमांकाचं. राऊंड विकेट अमरसाठी. हा चेंडू ऑनसाईडला पुल करायचा प्रयत्न, आतली कट घेऊन जास्त लांब जात नाही, शॉर्ट स्क्वेअरला चेंडू जातोय आणि तोपर्यंत अमर आपलं खातं एका धावाने उघडत असताना धावसंख्येला आकार देतो धावफलकावर. तो 48 धावा धावफलकावर. अजूनही याच्या पुढे येणारे काही चेंडू शिल्लक आहेत. मला सांगतायत अशोक, चेंडू शिल्लक आहेत या षटकातले 2, पुढची 6 चेंडू म्हणजे 8 चेंडू आणि धावा आहेत त्या 12. करण ठाकूर सामोर जाईल तो गोलंदाज पिंटूला. ऑन साईडला लाजवाब फटका, सुपर शॉट आणि चेंडूला भिरकावून दिले ऑन साईडला स्क्वेअरलेच्या डोक्यावरना सीमारेषेबाहेर षटकार. मगाशी म्हटलं धावांचं पीक म्हणजे हे मैदान, धावांचं रती म्हणजे हे मैदान. फक्त प्रश्न एवढाच असो की तुम्ही किती धावा त्याच्यामधनं कुठणार आणि त्या मात्र धावा तुम्हाला करणच्या बॅटमधनं पाहायला मिळतात. 3रा षटकार येतोय त्याच्या बॅटमधून आणि 50 अप. लोअर बॉल चेंडू इथे मात्र स्लोअर बॉल चेंडू होता, क्षेत्ररक्षक येत आहेत डीपमधनं झेल घेण्यासाठी आणि फलंदाज बाद. इथे मात्र यश मिळतंय. मागच्या षटकाराचं उत्तर दिलंय या चेंडूवर ते गोलंदाज पिंटूने आणि फलंदाज बाद. धावा झाल्यात मैदानावर त्या 54. आता मात्र 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. 2 ग्रेट फिनिशर सोनारपाडा संघाच्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक अजून पाहता संघनायक स्वतः मात्र अमर मैदानाच्या आतमध्ये आहे, तर त्याच्यासोबत आले ते श्रीधर जे मात्र खूप चांगले फिनिशर आहेत. फक्त प्रश्न असेल तर एवढाच प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल की चेंडू इथे मात्र कुठल्या चेंडूवर सामना फिनिश होणार, कारण 6 चेंडू 6 धावांची गरज. आणि बघायचं आहे संघनायकाने चेंडू सोपवला आहे तो अनिकेतच्या हातामध्ये या 6 धावा डिफेंड करण्यासाठी. हल्लीच घिसरेतीची स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप पटकावली होती या नांदिवली संघाने आणि ती उंच भरारी घेण्यासाठी मात्र गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. आणि बघायचं तो गोलंदाज इथे मात्र या 6 धावा डिफेंड करणार का. एकूण गडी बाजारात मैदानावर ते 5 आणि 5 गड्यांच्या मोबाईलला धावसंख्या 54 धावा धावफलकावर. या पुढचा सामना तुम्ही पाहू शकाल नवापाडा विरुद्ध नारिवली. राऊंड विकेट. चेंडू हवेमध्ये, मगाशीच म्हटलं एक ग्रेट फिनिशर, चेंडू पहिल्या चेंडूवर भिरकावून दिलाय. इथे मात्र स्लॉक स्वीप करत असताना वाईडिश लॉंगाच्या डोक्यावर सीमारेषे बाहेर षटकार.
संख्या होती धावफलकावर, त्यामुळे निश्चितच बेनिफिट जाईल. तर बॅट्समनला बघायचं आहे. अशोक पाटील आणि रवी अलिमकर चर्चा करतायत आणि कुठला खेळाडू मात्र निवडतील या सामन्याच्या सामनावीरच्या पुरस्कारासाठी. गोलंदाजीत आपण पाहिलं अमर ठाकूर 1 षटक 20 धावा खर्च केल्या. त्यानंतर आपण श्रीधरचं 1 षटक पाहिलं, 8 धावा खर्च करून 1 गडी बाद केला. रिद्धेश पाटील तिसरं षटक हाताला 9 धावा खर्च केला, यश मिळालं नाही. पण पुन्हा एकदा रिद्धेश आले, 5 धावा स्लॉगरमध्ये 2 धावा खर्च करून 1 गडी बाद केला. 2 षटकं हाताळली आणि 2 षटकात अवघ्या 11 धावा खर्च केला, 1 गडी बाद केला. पण आपण वळूया, कारण 50+ धावसंख्या होती. बॅट्समनला बेनिफिट मिळेल आणि निश्चितच 11 चेंडूत तब्बल